इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं प्रतिपादन। आणि सातारा आणि खानदेशात सोयाबीन पिकावर अळीचा प्रादुर्भाव। नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी शर्मिष्ठा म्हात्रे आपलं स्वागत करते। आता पाहूया कृषी विषयक सविस्तर वृत्त। शारदीय नवरात्र उत्सवाच्या आमच्या शेतकरी बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा। या उत्सवाच्या निमित्तानं दिसणाऱ्या मातीच्या घटाचं शेतकऱ्यांच्या जीवनात एक वेगळं महत्त्व आहे। वेगवेगळ्या मातीत तयार झालेल्या पिकांचं बियाणं वेगवेगळ्या 9 मडक्यांमध्ये ठेवून त्याची उगवण क्षमता तपासली जाते। त्यानंतर जे बियाणं जोमानं उगवेल ते पुढल्या वर्षीसाठी बियाणं म्हणून वापरलं जातं, अशी पारंपरिक प्रथा आहे। भारत आणि कॅनडा दरम्यान कृषी सहकार्य वाढीला चालना देण्यासाठी परस्पर सामंजस्य करार करण्याची ग्वाही कॅनडाचे कृषी मंत्री गेरे रिज यांनी दिली आहे। उभय देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक नुकतीच नवी दिल्लीत झाली। भारतातल्या कृषी क्षेत्रातल्या उत्पादकता वाढीसाठी तंत्रज्ञान सहकार्य करायला कॅनडा उत्सुक असल्याचं रिज यांनी त्यावेळी सांगितलं। भारतीय द्राक्ष, टोमॅटो इत्यादी शेतमालाची कॅनडाला निर्यात करण्याबरोबरच शीतगृह साखळीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उभय देश सहकार्य वाढवणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी सांगितलं। देशाच्या कृषी क्षेत्रामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करून कृषी अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे। कर्नाटकमधल्या टुमकुर इथं इंडिया फूड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी प्रधानमंत्री बोलत होते। शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा चांगला मोबदला मिळण्याकडे सरकारचं लक्ष राहील, असंही ते यावेळी म्हणाले। देशात दरवर्षी कच्च्या तेलाच्या आयातीवर 6 लाख कोटी रुपये खर्च होत असून हा खर्च कमी करण्यासाठी इंधन म्हणून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली। ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते। यावर्षी ऊसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती करून शेतकऱ्यांनी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना 1 कोटी लिटरचा पुरवठा करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली असल्याचंही ते म्हणाले। पर्यावरणपूरक इंधन निर्मिती करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये असून ती वाढली तर कच्च्या तेलाच्या आयातीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी होऊ शकेल, असंही गडकरी यांनी सांगितलं। सातारा तसंच खानदेशात सोयाबीनवर स्पोडोपेट्रा ल्युटुरा या पान खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादनात 15 ते 20% परिणाम होण्याचा अंदाज आहे। कृषी विभागाच्या कीड आणि रोग सर्वेक्षकांमार्फत पाहणी सुरू आहे। या पाहणीच्या अहवालानुसार हवामानातल्या बदलांमुळे सोयाबीनवर उंटअळी, केसाळ अळी यांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी शेतकऱ्यांची निवड करण्याविषयी सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। लाभार्थ्यांची निवड करताना 7-12 असलेल्या शेतकऱ्यांची निवड करावी, गरजू तसंच मागासवर्गातल्या शेतकऱ्यांचा यात प्राधान्याने विचार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत। आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी कृषी अधिकाऱ्यांना जातीनं लक्ष देणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन नाशिकचे विभागीय आयुक्त एकनाथ डबले यांनी केलं। कृषी सहसंचालक कार्यालयातर्फे आयोजित रब्बी हंगामपूर्व कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। यावेळी गहू उत्पादन वाढीचं तंत्र आणि गव्हाच्या जातींबाबत धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद रसाळ यांनी मार्गदर्शन केलं, तर हरभरा पिकाच्या उत्पादन वाढीचं सूत्र आणि कीड रोग व्यवस्थापनाविषयी निफाडच्या कृषी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर कल्याण देवळानकर यांनी माहिती दिली। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया धुळे आणि श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत, निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। ज्वारी 1702, 1400, बाजरी 1400, 1270, गहू 1900, 1400, बटाटा 2000, 1800, कांदा 1400, 150, टोमॅटो 2500, 1500, वांगी 1500, 1000, भेंडी 3000, 2500 आणि कोबी 800 आणि 600।
आता पाहूयात हवामानाचा अंदाज. येत्या 2 दिवसात कोकणातल्या बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रातल्या काही भागात तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 27, पुणे 30, 22, नागपूर 35, 22, औरंगाबाद 33, 22, सोलापूर 33, 23, नाशिक 31 आणि 21. कृषीविषयक घडामोडी आमच्या या पत्त्यावर कळवा. निर्माता कृषी वार्ता, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल ID आहे krishivarta@ddkmumbai@gmail.com. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया येत्या सोमवारी संध्याकाळी 6 वाजता कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार मंडळी, कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण चिकू या गोड फळाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मूळ मेक्सिको इथून आलेल्या या फळाने सगळ्याच अबालवृद्धांच्या जिभेला गोडी लावले. या फळाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये 2 मान्यवर उपस्थित आहेत. त्यांची मी ओळख करून देतो. सुरुवातीचे आपले तज्ज्ञ आहेत विलास जाधव. हे कृषी विज्ञान केंद्र डहाणू येथे विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आणि त्यांच्या समवेत असलेले राजेश रिकामे हे प्रगतशील शेतकरी म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसंच ते शेतकरी शास्त्रज्ञ मंच पालघर जिल्ह्याचे सदस्य आहेत. या 2 मान्यवरांकडून आपण या फळाविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. मी त्यांच्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. विलास सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की आहाराच्या दृष्टीने चिकूचं काय महत्त्व आहे? आहाराच्या दृष्टीने चिकूला अतिशय चांगलं महत्त्व आहे. त्यामध्ये शरीराला जो वाढीसाठी उष्मांक लागतो तो उष्मांक जवळजवळ 83 किलो कॅलरी एवढा आहे. त्याचबरोबर एक कर्बोदके म्हणून जो वाढीसाठी जो आवश्यक घटक आहे तो 19.96 मिलीग्रॅम एवढा तो घटक आहे. त्याचबरोबर या चिकू फळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये खनिज असतात, जीवनसत्व चांगल्या प्रमाणात उपलब्ध असतात. आणि एखाद्या आजारी माणसाला जर हे चिकू फळ दिलं तर तो जो माणूस असेल, पेशंट असेल, तो अतिशय तरतरीत दिसू शकतो की तरतरीतपणा त्याला एक वेगळाच येतो. त्यामुळे आहारशास्त्राच्या दृष्टीने चिकूला चांगलं महत्त्व आहे. म्हणजे नुसते पदार्थ जो आपल्याला फळ गोड लागतं त्या गोड फळाच्या मागे एवढे सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत. आहारातील अतिशय चांगलं महत्त्व आहे. हो, संत्री, मोसंबी किंवा सफरचंद या फळाबरोबर जर चिकू फळ दिलं आजारी माणसाला किंवा लहान मुलांना तर चांगल्या प्रकारे त्यांना कॅलरीज मिळू शकतात, त्यांची वाढ चांगली होऊ शकते. राजेश, आपण शेतकरी आहात. शेती करताना म्हणजे आमच्या शेतकऱ्यांना चिकूच्या झाडाबाबत अधिक माहिती सांगा ना. चिकूचं झाड हे काटक झाड आहे आणि कमी खर्चात आणि कमी वेळेत चांगलं उत्पन्न देणारं झाड आहे. या चिकूच्या झाड हे वर्षभर फळ देत आहे आणि वर्षभर हिरवगार राहणारं झाड आहे आणि गोरगरीब ही जनता आहे त्यांना ते चांगलं उपयोगितेचं साधन बनवू शकतं. आणि ते काटक सुद्धा असतं किंवा त्याला सतत हिरवं राहण्याची सुद्धा त्याची प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीची असते. मगाशी मी सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना म्हटलं की त्याचा प्रसार आहे हा मेक्सिकोमधून झाला. तर त्याच्याविषयी अधिक माहिती आम्हाला सांगा ना की या चिकू या फळाचा प्रचार आणि प्रसार कसा झाला? आता चिकू हे फळ मूळचं मेक्सिकोचं आणि मेक्सिकोतून मग हे अमेरिका, फ्लोरिडा या देशातून मग संपूर्णपणे श्रीलंका या ठिकाणून भारतामध्ये आलं. आणि भारतात 1896 मध्ये इराणी, पारशी या लोकांनी हे झाड बोर्डी घोलवड परिसरामध्ये त्याची लागवड केली. आणि त्यानंतर जे बोर्डी घोलवडमधून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांपर्यंत उपलब्ध करून देण्यामागे गोखले एज्युकेशन सोसायटीचे कोसबाड केंद्र कृषी संस्था, एक चांगली नामांकित अशी कृषी संस्था आहे, त्या संस्थेने याची कलम पद्धती विकसित केल्या
आणि त्यानंतर कलम पद्धती विकसित करून तिथल्या शेतकऱ्यांना हे झाड उपलब्ध करून दिलं आणि त्याद्वारे हा प्रचार आणि प्रसार ह्या भागामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात झाला आहे. म्हणजे मूळतः हे परदेशातून आलेलं फळ परदेशातून आज आपल्या सगळ्यांनाच एक गोडी लावते. शेतकरी म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायला आवडेल की आता आपण याचं आहारातील महत्त्व बघितलं, पण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना या फळाविषयी जमीन लागवड आणि हवामान याविषयी थोडक्यात माहिती सांगा ना. तसं मला तर चिकूच्या बाबतीत कोकण हा ठाणा, रायगड हे जिल्हे आहेत, हे चिकूच्या जमीन आणि हवामानाच्या बाबतीत अनुकूल असं आहे. चांगल्या प्रकारे चिकूचं झाड हवामानात राहू शकतं. उष्ण आणि दमट हवामान ह्या झाडाला चांगलं मानवतं. आणि जमीन म्हणत असाल तर काळी कसदार जमीन आणि कमी म्हणजे पाण्याचा निचरा चांगला होणारी अशी जमीन त्या पिकाला मानवते. आणि मुबलक पाणी पण आहे. म्हणजे कोकणातला जो प्रदेश आहे ठाणे, रायगड किंवा त्या दरम्यानचा, त्या प्रदेशामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं याचं पीक येतं आणि जे हवामान आहे ते कोकणामध्ये जास्त अनुकूल आहे असं आपलं म्हणणं आहे. विलास सर, आता आपण हवामानाविषयी बघितलं, या चिकू या फळाच्या जाती आणि त्याच्या लागवडीविषयी थोडक्यात माहिती सांगा. आता चिकूची जात विचार केला तर एक कालीपत्ती एक चांगली लोकप्रिय अशी जात आहे. गर अतिशय मधुर आहे आणि रसाळ आहे आणि याचं उत्पन्न पण चांगलं येतं. एक प्रति झाड जवळजवळ 100 किलो पर्यंत याचं उत्पादन देतं. अशी एक चांगली ही कालीपत्ती नावाची जात या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे लोकप्रिय आहे. विशेषतः डहाणू, तलासरी, पालघर किंबहुना ठाणे जिल्ह्यामध्ये ह्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात होते. दुसरी महत्वाची तेवढीच जात म्हणजे कालीपत्ती आपली क्रिकेट बॉल. मग क्रिकेट बॉल ह्याचं फळ साधारणपणे गोलसर असतं, गोलाकार असतं आणि मोठ्या आकाराचं असतं आणि त्याचा रस जो आहे तो मधुर असतो, परंतु जरा खरखरीतपणा असतो. त्यामुळे ह्याची लागवड कमी प्रमाणात आपल्याकडे होते. पण तामिळनाडू, केरळ या ठिकाणी ह्या चिकूची या क्रिकेट बॉल जातीची होते. त्यानंतर दुसरी जी जात आहे ती कोवन, ही हायब्रिड व्हरायटी आहे. एक क्रिकेट बॉल आणि ओव्हल लॉंग या दोन जातींचा संकर करून त्याची निर्मिती केली एक तामिळनाडू कृषी विद्यापीठाने. त्यानंतर कोटू, कोइंबतूर 2 अशी जात आहे. त्याचबरोबर पिलीपत्ती आणि धारवाड युनिव्हर्सिटीने काही DH1, DH2 अशा हायब्रिड जाती चिकूमध्ये विकसित केल्या आहेत. अच्छा, म्हणजे थोडक्यात वेगवेगळ्या जाती, एकाच जातीवर नाही तर जशा जाती आहेत तशा पद्धतीने शेतकऱ्यांनी त्या विकसित केल्या पाहिजेत आणि त्याची लागवड केली पाहिजे. हो, आता आपल्या भागात एक कालीपत्ती चांगली आहे. काही भागामध्ये क्रिकेट बॉल चांगल्या पद्धतीने त्याची लागवड होते. उदाहरणार्थ तामिळनाडू आहे, महाराष्ट्रातला काही भाग आहे, नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा क्रिकेट बॉलची लागवड केली जाते. म्हणजे आपल्या या कोकणामध्ये जास्तीत जास्त कोणत्या जातीची लागवड केली जाते? कोकणामध्ये जास्तीत जास्त कालीपत्ती जातीची लागवड केली जाते. मग त्याचं फळ जे प्रक्रिया आहे किंवा त्याची फळ उत्पादन आहे त्याविषयी पण थोडक्यात सांगा ना, त्याची प्रक्रिया कशी होते? म्हणजे कोकणातली जर समजा लागवड करायची झाली ह्या म्हणजे चिकूची तर त्याची अभिवृद्धी करावी लागते. अभिवृद्धी साधारणपणे भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे केली जाते. अभिवृद्धीसाठी लोकप्रिय म्हणजे भेट कलमची पद्धत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केली आणि ती चांगल्या पद्धतीने आपण त्याद्वारे कलमांची निर्मिती करू शकतो. एक खिरणी म्हणून त्यासाठी रूट स्टॉक म्हणजे खुंटरोप ज्याला आपण म्हणतो तो आपण वापरतो आणि तुम्हाला जे आवश्यक जात आहे त्या जातीचं एक सायन्स स्टॉक आपण त्या ठिकाणी लावून भेट कलमाद्वारे याची निर्मिती आपण अभिवृद्धी करू शकतो आणि कलमांची निर्मिती आपण करू शकतो. म्हणजे आपण हवामान त्याची लागवड कशी करायची याविषयी माहिती जाणून घेतली. राजेश, मला तुम्हाला विचारायचं आहे की जी पूर्व मशागत करायची असते त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा ना, पूर्व मशागतीविषयी. चिकूच्या पूर्व मशागतीबद्दल म्हणायचं गेलं तर जमीन समपातली आणावी लागेल आणि उन्हाळ्याच्या पूर्वी म्हणजे मार्च एप्रिलमध्ये 1 बाय 1 मीटरचे खड्डे 10 मीटरच्या अंतरात खोदून ते जवळजवळ 2-3-4 महिने ते उन्हामध्ये टाकून द्यावे आणि नंतर त्याच्यामध्ये माती, शेणखत, कोयट्याची माती, शेण मिश्रित माती अशी एकाच एक प्रमाणात खड्डे भरावे आणि 2 किलो सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम कार्बोनेट पावडर त्याच्यामध्ये टाकून ते खड्डे भरून घ्यावे आणि तयार करून त्याच्यात कलम ते आपण लावू शकतो. हे साधारणतः कोणत्या मोसमामध्ये करावं? ज्या भागात जास्त प्रमाणात पाणी आहे त्या भागात ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या आसपास पाणी कमी झाल्यानंतर त्याची लागवड करू शकतो.
मग आता तुम्ही जे 1 बाय 1 चे खड्डे म्हणालात ते साधारणतः पाऊस येण्याच्या आधी म्हणजे जो मे महिन्याचा कालावधी असतो त्या कालावधीमध्ये जास्त अनुकूल एप्रिलमध्ये होतं. तुम्ही मार्च, खड्डे तयार एप्रिलमध्ये करू खड्डे तयार शकता आणि जून महिन्यात पण खड्डे सगळे भरून त्या पहिल्या पावसात कलम लावू शकता. ही पद्धत आहे. किंवा नंतर जर जास्त पावसाचा प्रदेश असतो तर त्या ठिकाणी जरा पाऊस कमी झाल्यावर म्हणजे जसं रिकामे साहेबांनी सांगितलं पाऊस कमी झाल्यावर सुद्धा आपण लागवड करू शकतो. राजेश साहेब, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आली की खत व्यवस्थापनानंतर येतं ते पाणी व्यवस्थापन. म्हणजे कोकणामध्ये तुम्ही म्हणाल अनुकूल परिस्थिती आहे या फळासाठी, तर पाणी व्यवस्थापनाबद्दल आमच्या शेतकऱ्यांना सांगा ना. पाणी व्यवस्थापन झालं तर कोकणामध्ये मुबलक प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी असतं. पावसाळ्यामध्ये पाणी द्यायची गरज नाही, परंतु हिवाळ्यामध्ये महिन्यातून किमान 2 ते 3 वेळा पाणी द्यायला पाहिजे. आणि उन्हाळ्यामध्ये आठवड्याला पाण्याची गरज आहे. 4 ते 5 दिवसामध्ये चिकूच्या झाडाला बागायती पीक चिकू हे बागायती पीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या पाणी देताना आपण या चिकूच्या ज्या लागवडीनंतर कमीत कमी 4-5 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो. डहाणू, घोडवड ह्या भागामध्ये टोमॅटो, मिरची, हे वांगी या प्रकारचं घेऊ शकतो. आणि वाडा, विक्रमगड, भिवंडीमध्ये कडधान्याचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. वाळ, मूग, हरभरा हा चांगल्या प्रकारे त्या आंतरपीक म्हणून आपण त्याच्यामध्ये त्याचा फायदाही होतो. फायदाही शेतकऱ्यांना हरभरा सारखं लावलं तर द्विदल पिकं लावली तर जमिनीचं सुधारणा होते. मला अजून एक विचारायचं आहे की हे आपण चिकूची लागवड करताना चिकूची आणखी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून त्याचं फळ आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने येईल? चिकूची लागवड झाल्यानंतर त्याला एक आधार द्यावा लागतो. ते झाड पडू नये म्हणून, कलम पडू नये म्हणून ते आधार दिलं की आणि खत व्यवस्थापन चांगलं झालं, पाणी व्यवस्थापन चांगलं झालं तर निश्चितपणे ही काळजी घेतली तर झाड चांगलं जोमदार वाढू शकतं. याची कुठे प्रशिक्षण वगैरे होतात का की या शेतकऱ्यांना चिकूच्या म्हणजे जसं तुम्ही म्हणाला लागवडीचं प्रशिक्षण तुम्हाला गोखले एज्युकेशन सोसायटीचं कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आपण देऊ शकतो. किंवा जी कृषी विद्यापीठ आहेत महाराष्ट्रात 4 कृषी विद्यापीठ आहेत तर त्या सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ह्या लागवडीचं चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रशिक्षण देतात. शेतकरी म्हणून तुम्ही काम करताना शेतकऱ्यांना साधारणतः हे पीक काढताना कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं? शेतकऱ्यांना म्हटलं तर चिकूच्या काही किडी ज्या फळावर आल्यानंतर चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात ती एक कीड येते आणि ती आतमध्ये गेल्यानंतर ती फळ खराब होतं. ती किडीची ते कीड रोग नियंत्रणाची फार तर त्याचं नियंत्रण करायचं झालं तर शेतकऱ्यांना साधारणपणे 2 मुख्य कीड आणि रोग आपण दिसून येतात. पहिली म्हणजे एक सीड बोरर जो म्हणतो, म्हणजे बी पोखरणारी अळी, आणि फुलगळ म्हणतो ती. अशा 2 त्याच्यामध्ये किडी आहेत. फुलकिडीचा प्रादुर्भाव त्यामध्ये होतो. तर त्या सीड बोररसाठी जर नियंत्रण करायचं तर सिंथेटिक पायरेथ्राइडची औषधं आपल्या बाजारामध्ये असतात तर त्याची फवारणी शेतकऱ्यांनी करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ सायपरमेथ्रिन आहे, डेकामेथ्रिन आहे, अशी काही औषधं सीड बोररसाठी आणि बड बोररसाठी म्हणजे फुलाच्या साठी म्हणजे कळीसाठी सुद्धा चांगली आहेत. म्हणजे नियंत्रण आपण करू शकतो. ही साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबरला त्याची फवारणी होणं आवश्यक आहे सीड बोररसाठी. तर निश्चितपणे आपण सीड बोररचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणू शकतो. या फळाला फळ येण्यासाठी साधारणतः किती कालावधी येतो म्हणजे लागतो फळ येण्यासाठी, परिपक्व फळ? साधारणपणे या चिकू लागवडी झाल्यानंतर 4-5 वर्षाच्या नंतर आपण फळ घेऊ शकतो. कलमाच्या लागवडीनंतर पहिल्या सुरुवातीला फळं येतात पण ती पूर्ण झाड वाढ होणं आवश्यक आहे. त्यासाठी आलेली पहिली फळं आपण तोडावी लागतात आणि त्यानंतर 4-5 वर्षांनी आपण फळं घेऊ शकतो. मग फळं येण्या अगोदर त्या फुलाचा कालावधी असतो, म्हणजे बहार धरणे जो म्हणतो आपण तो त्या ठिकाणी आवश्यक आहे. असे ह्या आपल्याकडच्या भागामध्ये विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये 3 बहार आपण धरतो आणि मग 3 बहाराची फळे आपल्याला त्या हंगामामध्ये वेगवेगळ्या आकाराची मिळतात. असं इतर ठिकाणी जास्तीत जास्त 2 बहार आपण इतर ठिकाणी घेतो, पण ठाणे जिल्ह्यात 3 बहार घेतो. साधारणपणे नोव्हेंबर, डिसेंबर, ऑक्टोबर आणि एप्रिल, मे असे 3 बहार आपण धरतो. फळांची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना जे उत्पादन मिळतं त्याच्यासाठी फळ प्रक्रिया करावी लागते. तर चिकू या फळ प्रक्रियेविषयी अधिक आम्हाला काय सांगू शकाल की चिकू हे फळ फक्त आम्हाला आहारामध्येच माहिती आहे की फक्त ते गोड लागतं, पण त्याचे अजून काही उपप्रकार आहेत किंवा त्याच्यापासून अजून काय काय बनवता येतं, त्या फळ प्रक्रियेविषयी सांगा ना. आता चिकूच्या फळ प्रक्रिये एक सांगायचं म्हणजे काढणी आपण जी करतो त्या काढणीचं म्हणजे पक्वता ओळखणं तेवढंच आवश्यक आहे. फळपक्व होण्यासाठी साधारणपणे आपण फळाकडे बघितलं तर वरचा जो भाग आहे मऊसर भाग तो
जी गरावरती आहे तो निघून जातो, देठ वरतो तो पडतो, गळतो आणि जर साल खरवडली तर खाकी रंगाचा तो आपल्याला दिसतो. त्यावेळी समजायचं फळ पिकलं. असं फळ मार्केटमध्ये जेव्हा आपण विकतो आणि ज्यावेळी कमी दर मिळतो, बाजारभाव मिळतो शेतकऱ्याला, मग अशा कमी बाजारभाव जर शेतकऱ्यांना मिळाला असेल तर त्यांनी प्रक्रिया उद्योगाकडे वळावं, म्हणजे जेणेकरून त्याला 4 पैसे जास्त मिळतील. आता हे प्रक्रिया उद्योगासाठी कोणकोणते काय करावं लागतं, साधारणपणे कोणकोणते तुम्ही पदार्थ बनवू शकता. बहुतेक भाग जो आहे ठाणे जिल्ह्यातला, विशेषतः बोर्डी, घोलवड या ठिकाणचा भाग पर्यटनदृष्ट्या अधिक महत्त्वाचा आहे आणि चांगला आहे. त्यामुळे पर्यटक सतत येत असतात. त्यांना असं चिकू फळ, त्यापेक्षा चिकूवर प्रक्रियायुक्त पदार्थ जर त्यांना विक्रीसाठी दिले तर ते निश्चितपणे घेतात. आणि शेतकरी हे करत असताना शेतकऱ्यांना याच्यातून किती उत्पादन मिळू शकतं किंवा त्याची प्रक्रिया कशी असते उत्पादनाची? चिकू समजा चिप्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याला फार मोठं असं रसायनं घालावी लागत नाही किंवा आणखी इतर काही स्किल, मोठं कौशल्य असं नाही. पण जे काही चिकू पडलेले असतात ते पडलेले चिकू जर गोळा केले, पूर्ण पिकलेले असतात ज्यामध्ये गोडवा जास्त असतो, तर ती गोळा करून फळाची चांगले धुवायची. फळं धुतल्यानंतर वरची साल काढायची, आतली बी काढायची आणि एक पांढराट गर असतो, एक चिक जसा असतो तो जर काढला आणि 2 mm जर एक बारीक उभे असे काप दिले त्या चिकू फळाला आणि ते काप आपण उन्हामध्ये वाळवू शकतो. एक 4 दिवस उन्हात वाळवले तर ते चिकू चिप्स म्हणून चांगल्या रीतीने आपण विक्री करू शकतो. आता 1 किलो चिकूपासून वाळवल्यानंतर 100 ग्रॅम चिकू चिप्स आपल्याला मिळतात. 1 किलोला जर असेच विकले चिकू तर 5 ते 6 रुपये बाजारात मिळतात. पण चिकू चिप्स करून विकले तर त्याचं मूल्यवर्धन होतं, म्हणजे त्याला जवळजवळ 25 रुपये 100 ग्रॅमला मिळतात. म्हणजे 5 रुपयेपेक्षा 25 रुपये शेतकऱ्यांना मिळाले तर निश्चितपणे चांगला त्याला फायदा होऊ शकतो. असे चिकू चिप्स मग त्याचेच ग्राइंडरमध्ये टाकलं की त्याची पावडर झाली. तेच मिल्कशेक साठी सुद्धा चांगल्या प्रकारे आपण वापरू शकतो. वेगवेगळ्या माध्यमातून याचा वापर आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून होतो. आता कार्यक्रमाच्या उत्तरार्धामध्ये आहोत. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने माहिती विस्तृत केलीत. अजून आमच्या शेतकऱ्यांना किंवा जी मंडळी आमच्या या कार्यक्रम बघतायत त्यांना तुम्ही अतिशय महत्त्वाचा सल्ला कोणता द्याल की ही पीक काढताना अजून कोणती काळजी घेणं आवश्यक आहे? पीक काढताना विचार केला तर याची काढणी काही जी करतात लोक, तर ती काढणी व्यवस्थित करावी, म्हणजे जेणेकरून पक्व असलेली फळं त्यांनी काढण्याचं आवश्यकता आहे. ती फळं चांगली धुवून व्यवस्थित वाळवून ती पॅकिंग चांगली करावी आणि विक्रीला पाठवावी. त्यामुळे चांगला भाव त्यांना मिळू शकतो. त्याच्या 3 साईज आहेत, ए साईज, बी साईज आणि सी साईज. म्हणजे 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा चिकू त्याला मार्केटमध्ये चांगला भाव असतो. विशेषतः बहार धरताना, फळं काढताना, बहार धरल्यानंतर रमजान सारखा सण असतो, दिवाळीसारखा सण आहे किंवा चतुर्थी, ह्या ठिकाणी या चिकू फळाला चांगली मागणी असते. अशा वेळी मार्केटमध्ये जर शेतकऱ्यांनी चिकू व्यवस्थितरित्या पाठवले तर त्याला बाजारभाव मिळतो आणि कमी बाजारभाव मिळाला तर प्रक्रियायुक्त पदार्थ सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि इतर फळांच्या दृष्टीने चिकू हा चांगला फळ आहे, अतिशय चांगला. आणि यांच्या तुलनेत चिकू हा कमी रेटमध्ये गोरगरिबांना हा उपलब्ध होऊ शकतो. आणि कृषी विज्ञान केंद्र प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचं प्रशिक्षण आपल्या केंद्रावर देत असतं, गोखले एज्युकेशन सोसायटीचं, आणि त्याचा फायदा इथल्या शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा. ग्रामीण भागातल्या बचत गट आहेत, महिला बचत गट, त्यांनी हा प्रचार आणि प्रसार केला तर निश्चितपणे एक चांगला त्यांना अर्थार्जनाचं साधन प्राप्त होईल. अतिशय सुंदर माहिती तुम्ही या ठिकाणी सांगितलीत. मंडळी, आपण बघितलं की चिकूची लागवड कशी केली जाते, चिकूला कोणतं हवामान उपयुक्त असतं, त्याची उत्पादकता कशी केली जाते, त्यानंतर त्याची फळ प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते. अतिशय विस्तृत माहिती या ठिकाणी जाधव सर आणि या ठिकाणी राजेश रिकामे साहेब यांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विस्तृत करून सांगितली. या गोड फळाविषयी आपण ही माहिती जाणून घेतलीत. हे गोड फळ आपल्या सगळ्यांच्या जिभेवर रेंगाळत राहो या सदिच्छेसह या कार्यक्रमामध्ये आज इथेच थांबतो. पुढील कार्यक्रमामध्ये असाच एक नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.